नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी स्पेशल हे बोंबलाचं कालवण ही रेसिपी घेऊन येत आहे आणि तुम्ही बघता इथे खूप छान बनलं आहे. सो जास्त वेळ आपण घालवायचा नाही आहे. आय एम व्हेजिटेरियन, तुम्हाला माहिती आहे, बट पप्पांसाठी आज मी हे बनवते. सो क्विकली रेसिपीला सुरुवात करूया. चलो. सर्वात आधी मी इथे पाण्यामध्ये बोंबील भिजत ठेवले होते, सुके बोंबील होते म्हणून. आणि इथे ऑनियन आणि टॅमॅटो कट करून ठेवलेला होता. आता इथे मी हे साफ करायला घेतले आहेत बोंबील. आणि तुम्ही बघता म्हणजे इथे आहे ना, हे जे ब्लॅक निघत होतं ना, मला बिलकुल माहीत नाही आहे काय आहे ते. सो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, बिकॉज माझ्यासाठी हे नवीन आहे. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की हे काय होतं. आता मी हे व्यवस्थित साफ करून घेते. आता तुम्ही बोला, हिला कसं माहिती आहे असं साफ करतात? मी व्हिडिओ बघितला ना यूट्यूबवरती ऑलरेडी. सो मी ते बघितलेलं, तसं मी ते बघत होते आहे का काही, म्हणून ते काढायचं ट्राय केलं. आणि ऑलमोस्ट सगळे ह्याच्यातून मी ते काढलं आहे, साफ केलं व्यवस्थित. आता इथे आपण प्रॉपर वॉश करून घेणार आहोत. चला, तर आता इथे आपले बोंबील व्यवस्थित साफ करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये होतं पाणी आणि आपल्याला फ्राय करायचं होतं ऑइलमध्ये व्यवस्थित आधी. तर मग मी थोडंसं ना डोकं चालून मी बोलले की आधी आपण थोडं हे फ्राय करून घेऊया, जेणेकरून ह्याच्यातून हे पाणी सगळं निघून जाईल. ओके, सो इथे तुम्ही बघता मी व्यवस्थित आधी फ्राय करून घेते आहे. आणि इकडे आता मी ऑलरेडी ह्याच्यामध्ये ऑइल टाकलं आहे आणि जस्ट आपल्याला थोडंसं नॉर्मल फ्राय करून घ्यायचं आहे आधी. बस. आणि पुढे आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत इथे हळद आणि मीठ. आणि तुम्हाला सांगते, मीठ तुम्ही तुमच्या एकदम म्हणजे आधी थोडंसंच टाकायचं आहे, अंदाजे तुमचं थोडंसं टाका. जेवढे तुम्ही क्वांटिटी घ्याल बोंबीलची तेवढा अंदाजे तुम्ही टाका मीठ आधी, बिकॉज नंतर पण आपल्याला मीठ टाकायचं. आणि इथे आता तुम्ही बघितलं, आधी आपण हळद टाकून घेतली, आता इकडे मी मीठ टाकते. तुम्ही बघाल मी किती मीठ टाकते. आणि तुम्हाला सांगते, एक 2 ते 3 सेकंड आपल्याला हे व्यवस्थित असे चांगले फ्राय करून घ्यायचे. आणि ह्याच भांड्यामध्ये मी इकडे ग्रेव्ही पण करणार होती, बिकॉज ऑइल तर ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं होतं. मग बोलले ह्याच्यामध्येच करूया. तर इथे मी आहे ना 2 मिरच्या घेतलेल्या कट करून, एकदम बारीक नाही, तुम्ही बघता इथे 2 मिरची मी कट करून घेतले. आपला टॅमॅटो कांदा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नॉर्मल जे आपण मसाले यूज करतो ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये यूज करायचे आहेत. आपण बघणारच आहोत इकडे पुढे. ठीक आहे, आता बघा तुम्ही इकडे मी आता परत मीठ टाकलं आहे. सो मागे जे टाकलं मीठ ते आपण म्हणून थोडंसं टाकायचं, बिकॉज आपल्याला आता परत इथे ग्रेव्ही बनवताना टाकायचं असतंच. ठीक आहे, आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि मीठ टाकल्यामुळे ना असं बोलतात, म्हणजे मी खूप असं व्हिडिओमध्ये ऐकले आहे, मम्मी पण मला बोलते की मीठ टाकायचं, बिकॉज कांदा खूप छान असा पोळला जातो असं म्हणतात. आणि म्हणतात नाही, ते आहेच खरं. आता इथे तुम्ही बघितलात गरम मसाला, धना पावडर टाकून घेतले. हळद आता नाही टाकायची, बिकॉज हळद आपण ऑलरेडी टाकली होती फ्राय करताना बोंबील, त्यामुळे मी हळद इकडे स्किप केली. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. ओके, आणि तुम्हाला सांगते, आपला जो घरगुती मसाला असतो तिखट मसाला, तोच मी इथे यूज केला आहे. तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही त्याचं क्वांटिटी कमी जास्त करू शकता. ठीक आहे, मला स्पायसी खूप आवडतं, बट तुम्हाला म्हणून सांगते, हे काही मी नाही खाणार आहे, मी व्हेजिटेरियन आहे, हे पप्पांसाठी. बट स्पायसी मला असं आवडतं जेवण बनवायला, आणि पप्पा पण खातात स्पायसी. मी थोडंसं म्हणजे ह्याच्यामध्ये जास्तच टाकलेलं. आणि आता हे बोंबील आपण ह्याच्यामध्ये ॲड केले आहेत. आता चांगले मस्त मिक्स करून घेणार आहोत आपण. ओके, त्यांना छान असं कोटिंग आधी करून घ्यायचं. आधी लगेच पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं नाही आहे. सो आधी आपण चांगलं मस्त मिक्स करून घेऊयात ह्याच्यामध्ये. येस, आणि चांगला आता मस्त मिक्स झालं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं आधी पाणी ॲड करूया. मी विचार करत होते गरम पाणी टाकू का, बट गरम नको. मग ते मला असं वाटत होतं कुठेतरी ते असं म्हणजे खूप वेगळंच काहीतरी होऊन जाईल, म्हणून मी गरम पाणी आधी नाही ॲड केलं. इथे मी जे
बटाटे घेतले होते बिकॉज हे आपलं आजची रेसिपी आहे बोंबील बटाट्याचं जे रस्सा असतो ते. सो हे बटाटे आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलेत मी. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी. आपल्याला जसं घट्ट हवं आहे किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्हाला हे पाणी ॲड करायचं आहे. ठीक आहे. आणि मी लास्टला ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आपलं जे घरचं वाटण असतं ना ते, जे आपण घरी वापरतो ते, कांदा आणि खोबऱ्याचं जे असतं ना वाटण ते. सो ते मी लास्टला ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. सो आता इथे आपण थोडा वेट करूया आणि मग नंतर बघूयात. A few inches later. ओ माय गॉड, लाईक लिटरली मला बिलीव नव्हतं होत. तुम्ही स्वतः बघताय इकडे लाईक मस्त तेलाची तर्री आलेली आणि मी फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे. मला बिलीव पण नव्हतं होत की हे छान असं मी बनवलं आहे. आणि खरं बोलते बघूनच एवढं भारी वाटत होतं. बट सॉरी फॉर बिकॉज मी ते नाही खाणार आहे, हे खाणार आहेत पप्पा. आणि इकडे आता चालली आहे तयारी. मला गरम गरम भाकरी बनवायची होती त्यासाठी. सो हे भाकरीचं पीठ आधी मी मस्त मळून घेते आणि आज आपण इकडे मस्त भाकरी करणार आहोत, छान तांदळाची भाकरी. सो चला आता इथे मस्त पीठ मळून घेतलं आहे. आता पटापट मस्त गरमागरम भाकरी करते आणि पप्पांना लगेच देते जेवायला. आणि बघूयात ते काय बोलत आहेत मला. लेट्स सी. पप्पांना कॅमेरासमोर ते यायला थोडे हे म्हणजे शाय आहेत, ते येणार नाहीत. बट मी तुम्हाला दाखवेन ते जेवताना गुपचूप व्हिडिओ घेऊन. ठीक आहे. सो पुढे आपण बघू. आणि आता इथे मी पहिलं पटापट करून घेते भाकरी. ठीक आहे. आणि मे बी आज संध्याकाळी मम्मी पण येणार आहे माझी. सो तिला पण मी हे खायला देईल मस्त. बघूया ती मला काय बोलते ते तुम्हाला मी सांगेन, जस्ट सांगेन पुढे व्हिडिओमध्ये की तिची काय रिॲक्शन वगैरे असेल ते एंडला. ठीक आहे. सो इथे आता पटापट भाकरी करून घेऊया. चलो. आणि इथे आपली फर्स्ट भाकरी रेडी आहे फायनली. आणि आता मी पटापट भाकरी करून घेते आणि आपण पुढे डायरेक्ट भेटूयात. मी मस्त पप्पांना जेवायला देते आणि बघूयात त्यांना कसं वाटतं आहे, आवडले की नाही ते. ठीक आहे. चलो. आणि मी इथे 4-5 भाकऱ्या बनवून घेतल्या होत्या आणि आता फायनली मी ताट रेडी करते पप्पांना देण्यासाठी. आणि परत एकदा आपण इकडे बघूया की कसं बनलेलं आपलं हे जे रस्सा आपण बनवलेला ते. हे बघा खूप छान एकदम बनून रेडी आहे. तुम्ही पण या खायला नक्की. तुम्ही पण हे करून बघा. तुम्ही तर करतच असाल बट मी जसं बनवलं आहे तसं एकदा ट्राय नक्की करा जर तुम्ही हे नवीन बनवत असाल. जे लोक नवीन ट्राय करणार असतील त्यांच्यासाठी आहे हे. आणि फायनली आता मी इकडे रेडी करते. सो गाईज, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. येस. आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन की मी हे बनवलेलं ते पप्पांना म्हणजे आवडलं होतं की नाही, कसं बनलेलं. बिकॉज मी नाही खाते सो मला तर नाही समजणार की कशी टेस्ट आहे वगैरे. बट मी तुम्हाला दाखवते एंडला की पप्पा कसे खात होते ते. गुपचूप व्हिडिओ काढले बट तुम्ही ती बघा. ठीक आहे. आणि येस, इथे मी सक्सेसफुल झालेली आहे. पप्पांना खूप आवडलं होतं.